student, today we start our science and technology chapter number first, which is laws of motion. Okay, आता laws of motion it started already. तुम्ही what is mean by motion हा टॉपिक आपण शिकलोय. कशाला म्हणायचं मोशन? सपोज एखादा ऑब्जेक्ट त्याची स्वतःची जी काही पोझिशन असेल ती पोझिशन काय करत असेल, चेंज करत असेल, म्हणजेच तो एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत काय होतोय, मूव्ह होतोय. पण ती मुवमेंट होताना त्याची सराउंडिंगची जी काही मीडियम असणार आहे ती मीडियम काय होणार आहे, चेंज होणार आहे. साहजिकच आहे. सपोज आपण एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जातोय, बरोबर. दोन्ही ठिकाणी असणारी परिस्थिती सारखी असू शकते, पण लोकेशन सेम असणार आहे का, नाही. याचाच अर्थ काय की जर एखादा ऑब्जेक्ट स्वतःची पोझिशन काय करतोय, चेंज करतोय विथ रिस्पेक्ट टू देअर सराउंडिंग मीडियम विथ द टाईमनुसार एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत झिरो टायमिंगमध्ये जाणार आहे का, नाही. पॉसिबलच नाही. काहीतरी टाईम त्यासाठी लागणारच आहे. म्हणजेच काय की एखादा ऑब्जेक्ट त्याची पोझिशन काय करतोय, चेंज करतोय. ओके, आणि ती पोझिशन चेंज करताना त्याची जी काही सराउंडिंग मीडियम असणार आहे ती सराउंडिंग मीडियम पण काय होत असेल, चेंज होत असेल, तर त्याला काय म्हणायचं, दिस ऑब्जेक्ट इज सेड टू बी इन मोशन. ओके, मोशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट. इफ द पोझिशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट इज चेंजिंग विथ रिस्पेक्ट टू इट्स सराउंडिंग, माशी सांगितल्याप्रमाणेच काय, विथ रिस्पेक्ट टू इट्स सराउंडिंग, देन इट इज सेड टू बी इन मोशन. जर सभोवतालच्या जी काही मीडियम असणार आहे, सराउंडिंग मीडियम, त्या मीडियमच्या तुलनेत जर तो स्वतःची पोझिशन काय करतोय, चेंज करतोय, तर तो ऑब्जेक्ट कशामध्ये असेल, मोशनमध्ये असेल. ओके, नेक्स्ट, डिस्प्लेसमेंट अँड डिस्टन्स. कुठली मोशन शिकायची असेल तर 4 फॅक्टर आहे. ओके, 4 पॉईंट्स की जे फार महत्त्वाचे, ते आपल्याला स्टडी करणं गरजेचंच आहे. ओके, पण त्याच्या 4 पॉईंट जे असणार ते आपल्याला लिनियर मोशनच्या कंपॅरिझनमध्ये शिकायचं. जसं तुम्ही आधी काय शिकलाय, स्पीड शिकलाय, बरोबर. स्पीडच्या आधी काय शिकलं होता, डिस्टन्स. ओके, डिस्टन्स असेल, स्पीड असेल, त्याचवरनं पुढचे 4 पॉईंट बघायचे आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये स्टार्ट करायचे. काय, डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी, ॲक्सेलरेशन. ओके, मग आता सगळ्यात पहिले सुरुवात करूया डिस्प्लेसमेंट अँड डिस्टन्सपासून. एक साधं कॉमन एक्झाम्पल मी तुमच्या पुढे देतोय की सिम्पल एखादं डिस्टन्स तुम्ही ट्रॅव्हल करताय, म्हणजे एखादं अंतर तुम्ही चालताय, ते चालताना सरळ रेषेतच चालायला असं आहे का, नाही. ज्याही पद्धतीने ज्या झिगझॅग स्ट्रक्चरमध्ये तुम्ही डिस्टन्स चालताय, बरोबर, किंवा जे काही अंतर हे करताय ते तुमच्यासाठी काय असणार आहे, डिस्टन्स असणार आहे, बरोबर नाही. जो काही पाथ तुम्ही ट्रॅव्हल करणार आहे एखाद्या मोशनमध्ये असताना तुमची मोशन स्ट्रेट लाईनच असेल असं आहे का, नाही. कुठल्याही पाथ नाही, सर्क्युलर पाथ नाही असाल किंवा झिगझॅग पाथ नाही, तुम्ही तुमचा पाथ काय करता, ट्रॅव्हल करता. तो जो काही टोटल पाथ असणार आहे तो पाथ म्हणजेच काय, डिस्टन्स. तो पाथ म्हणजे काय, डिस्टन्स. म्हणजे तुम्ही जिथनं तुमची जर्नी स्टार्ट केली त्या पॉईंटपासून जिथे तुम्ही जर्नी काय केली, स्टॉप केली, तिथपर्यंत ज्या डिरेक्शनने तुम्ही गेलाय ती टोटल पाथ म्हणजे तुमचं काय झालं, डिस्टन्स. बट डिस्प्लेसमेंट म्हणजे काय की तुमचा स्टार्टिंग पॉईंट आणि लास्टचा फिनिशिंग पॉईंट दोघांमधलं जे काही मिनिमम डिस्टन्स. आता मिनिमम डिस्टन्स म्हणजे कुठला असणार आहे, स्ट्रेट लाईन डिस्टन्स. म्हणजेच काय, डिस्प्लेसमेंट कशाला म्हणायचं की डिस्टन्स बिटवीन स्टार्टिंग पॉईंट अँड फिनिशिंग पॉईंट इन ए स्ट्रेट लाईन. दिस स्ट्रेट लाईन डिस्टन्स इज कॉल्ड ॲज डिस्प्लेसमेंट. ओके, मग डिटेलमध्ये बघूया. पहिल्यांदा डिस्प्लेसमेंट, द मिनिमम डिस्टन्स बिटवीन स्टार्टिंग अँड फिनिशिंग पॉईंट. सपोज तुमचं घर आहे आणि शाळा आहे, जाताना स्ट्रेट लाईन जाता का, नाही. ज्या पद्धतीने जाता ते तुमचं काय असतं, डिस्टन्स असतं. पण सपोज तुम्ही एक दोरी बांधली तुमच्या घरापासून आणि शाळेपर्यंत, किंवा कुठला एखादं डिस्टन्स असेल, 2 पॉईंटमध्ये तुम्ही एक दोरी बांधली, तर दोरी कशी असणार आहे, स्ट्रेट लाईन. म्हणजे काय, स्ट्रेट लाईन दिसेल ती काय असते आपल्यासाठी, डिस्प्लेसमेंट. आणि तेच डिस्टन्स सगळ्यात कमी असू शकतं. त्यापेक्षा कमी कुठलंही डिस्टन्स असू शकतं का, नाही. म्हणजेच काय, द मिनिमम डिस्टन्स बिटवीन स्टार्टिंग अँड फिनिशिंग पॉईंट इज कॉल्ड डिस्प्लेसमेंट. ओके, आता व्हॉट इज मीन बाय डिस्टन्स, द लेंथ ऑफ द ॲक्च्युअल पाथ. ज्या पाथने तुम्ही चालला तो टोटल पाथ म्हणजे तुमच्यासाठी काय झालं, डिस्टन्स. द लेंथ ऑफ द ॲक्च्युअल पाथ ट्रॅव्हल बाय अन ऑब्जेक्ट इन मोशन while going from one point to another point is called as distance. कशाला म्हणायचं डिस्टन्स, द लेंथ ऑफ द ॲक्च्युअल पाथ ट्रॅव्हल बाय अन ऑब्जेक्ट इन मोशन. कधी, ज्यावेळेस ऑब्जेक्ट कशामध्ये होता, मोशनमध्ये, त्यावेळी त्याने जो काही पाथ ट्रॅव्हल केला आहे तो स्ट्रेट लाईन असेल, सर्क्युलर असेल, कुठलाही असेल, टोटल ॲक्च्युअल पाथ while going from one point to another point. This path is called as, or this length is called as distance. ओके, आता डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट झिरो कोण असू शकतं बरं, व्हॉट यू थिंक, डिस्टन्स झिरो असू शकतं का, नाही. जर मोशनमध्ये असेल तर डिस्टन्स कधीही झिरो असू शकत नाही.
बट डिस्प्लेसमेंट झिरो असू शकते. कधी? जेव्हा तुम्ही एखादा सर्क्युलर पार्ट ट्रॅव्हल करताय, तुमचा स्टार्टिंग आणि एंडिंग पॉईंट, फिनिशिंग पॉईंट एकच असेल तर किती डिस्टन्स ट्रॅव्हल करणार? झिरो. म्हणजे एखादा ॲथलीट एखादा ट्रॅक काय करतोय? कंप्लीट करतोय. तो स्टार्ट केल्यानंतर ट्रॅक कंप्लीट करून परत कुठे येणार आहे? जिथनं स्टार्ट केला तिथेच. म्हणजे त्याची डिस्प्लेसमेंट किती झाली? झिरो. का? डिस्प्लेसमेंट कशाला म्हणायचं? द डिस्टन्स बिटवीन स्टार्टिंग अँड फिनिशिंग पॉईंट. स्टार्टिंग आणि फिनिशिंग पॉईंट एकच आहे. सो डिस्प्लेसमेंट काय असणार आहे? झिरो. म्हणजेच काय? इवन इफ डिस्प्लेसमेंट ऑफ अन ऑब्जेक्ट इज झिरो. म्हणजे काय? डिस्प्लेसमेंट एखाद्या ऑब्जेक्टची झिरो असू शकते. द ॲक्च्युअल डिस्टन्स ट्रॅव्हल बाय इट मे नॉट बी झिरो. म्हणजेच काय? डिस्टन्स कधी झिरो असू शकत नाही, बट डिस्प्लेसमेंट झिरो असू शकते. ओके. नेक्स्ट, डिस्टन्स इज अ स्केलर क्वांटिटी. कुठल्याही डिरेक्शनला जा, डिस्टन्सला डिरेक्शनची गरज आहे का? नाही. मग स्केलर क्वांटिटी कशाला म्हणायचं? द क्वांटिटी विच हॅज ओनली मॅग्निट्यूड. मॅग्निट्यूड म्हणजे काय? की जी काय व्हॅल्यू असणार, म्हणजे तुम्ही डिस्टन्स किती ट्रॅव्हल केलं एवढंच गरजेचं आहे. कुठल्या दिशेने ट्रॅव्हल केलं आपल्याला गरजेचं आहे का? नाही. म्हणजे कशाची गरज आहे? फक्त आपल्याला मॅग्निट्यूड. म्हणजेच काय? डिस्टन्स इज ए स्केलर क्वांटिटी. व्हॉट इज मीन बाय वेक्टर क्वांटिटी? द क्वांटिटी विच हॅज बोथ मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डिरेक्शन. म्हणजेच काय? डिस्प्लेसमेंट डिरेक्शन असते का? येस. डिरेक्शन काय मेन्शन करते? डिरेक्शन म्हणजेच काय? की स्टार्टिंग टू फिनिशिंग. म्हणजे डिरेक्शनची म्हणजे जी काय मोशन असणार तिची स्टार्टिंग कुठे होणार आहे? जो काय स्टार्टिंग पॉईंट असेल तिथनं, आणि डिरेक्शन कुठे असणार आहे? फिनिशिंग पॉईंटकडे. जे काही डिस्टन्स तुम्ही ट्रॅव्हल केलं त्याला डिस्प्लेसमेंटमध्ये काही महत्त्व असतं का? नाही. इट इज द डिस्टन्स बिटवीन स्टार्टिंग अँड फिनिशिंग. म्हणजे डिस्प्लेसमेंटला काहीतरी डिरेक्शन आहे. कशी डिरेक्शन आहे? स्टार्ट टू एंड. म्हणजेच काय? डिस्प्लेसमेंट इज ए वेक्टर क्वांटिटी. सो ठीक आहे, लाईफ टाईम आता लक्षामध्ये ठेवा. स्पीड इज ए स्केलर क्वांटिटी. वाय? स्पीड हॅज ओनली मॅग्निट्यूड. डिस्प्लेसमेंट इज ए वेक्टर क्वांटिटी. वाय? डिस्प्लेसमेंट हॅज बोथ मॅग्निट्यूड अँड डिरेक्शन. ओके. नेक्स्ट, स्पीड अँड वेलॉसिटी. ओके. स्पीड कशाला म्हणायचं मग ते बघूया आपण. द टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल बाय ऑब्जेक्ट पर युनिट टाइम मीन्स व्हॉट? स्पीड. यादी पण आपण कॅल्क्युलेट केलंय. वेग मराठीमध्ये पण केलं असेल तुम्ही. आणि स्पीड द टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल बाय ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टने जे काही टोटल डिस्टन्स काय केलं असेल? ट्रॅव्हल केलं असेल, ते ट्रॅव्हल करण्यासाठी लागणारा टाईम आणि दोघांचा रेशो म्हणजेच काय? स्पीड. द टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल बाय ऑब्जेक्ट पर युनिट टाइम इज कॉल्ड स्पीड. मग फॉर्म्युला काय मिळेल? स्पीड इज इक्वल टू टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल डिवाइड बाय टाइम रिक्वायर्ड. म्हणजे जर तुम्हाला स्पीड कॅल्क्युलेट करायचा असेल तर काय घ्यावं लागेल? टोटल डिस्टन्स. आणि त्या टोटल डिस्टन्सनं कशाने डिवाइड करणार? की ते टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल करण्यासाठी असणारा टाईम. ओके. नेक्स्ट, व्हेलॉसिटी. ओके. व्हेलॉसिटी कशाला म्हणायचं? द डिस्टन्स ट्रॅव्हल इन वन डिरेक्शन. महत्त्वाचं आहे. व्हेलॉसिटी कशाच्या रिलेटेड असते? डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट इज ए वन डिरेक्शनल क्वांटिटी. म्हणजेच काय? द डिस्टन्स ट्रॅव्हल इन वन डिरेक्शन बाय ऑब्जेक्ट in unit time is called velocity. Or next definition बघूया आपण. The displacement that occurs in unit time is called velocity. म्हणजे जे काही डिस्प्लेसमेंट मिळेल आपल्याला, ते डिस्प्लेसमेंट मिळण्यासाठी लागणारा टाईम दोघांचा जर रेशो घेतला आपण तर काय मिळेल आपल्याला? व्हेलॉसिटी. मग फॉर्म्युला काय मिळेल? व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स ऐवजी काय येणार? फक्त डिस्प्लेसमेंट. बाकी फॉर्म्युल्यामध्ये काही चेंज नाही. म्हणजेच काय? व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. नेक्स्ट, द SI युनिट ऑफ स्पीड अँड वेलॉसिटी आर द सेम. दोघांचे SI युनिट काय असणार आहे? सेम असणार का? डिस्टन्स असेल किंवा डिस्प्लेसमेंट दोन्ही एकाच युनिटमध्ये मोजणार आहे. आणि टाइम इज ऑल्सो मेजर्ड इन सेम क्वांटिटी. सो युनिट ऑफ स्पीड अँड वेलॉसिटी आर द सेम. ओके. मग कसं मेजर करायचं ते बघूया. SI सिस्टीममध्ये युनिट कशामध्ये असणार आहे? मीटर. डिस्टन्स असेल किंवा डिस्प्लेसमेंट कशामध्ये मेजर करणार? मीटर पर सेकंड. का? टाईम कशामध्ये मेजर करतो आपण? सेकंडमध्ये. सीजीएसमध्ये काय? डिस्टन्स कशात मोजतो आपण? सेंटीमीटर. टाईम इज अगेन सेकंड. सो इन CGS सिस्टीम इट इज सेंटीमीटर पर सेकंड. ओके. नेक्स्ट, स्पीड इज मगाशी सांगितल्याप्रमाणे स्पीड कशाच्या रिलेटेड असेल? इज रिलेटेड टू डिस्टन्स while velocity is related to the displacement. Next, if the motion is along a straight line, जर मोशन स्ट्रेट लाईन असेल याचा अर्थ काय? डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट दोन्ही कसे असेल? सारखेच असेल. कारण तेच डिस्टन्स असणार आहे ना. डिस्प्लेसमेंटसाठी स्ट्रेट लाईन डिस्टन्स आणि डिस्टन्ससाठीचं जे काही डिस्टन्स ट्रॅव्हल केलं आहे ते ऑलरेडी कसं आहे? स्ट्रेट लाईन. म्हणजेच काय? जर एखाद्या ऑब्जेक्टची मोशन कशी असेल?
स्ट्रेट लाईन असेल तर स्पीड आणि वेलॉसिटी दोन्ही कशा असू शकतात, सारख्याच असू शकतात. इफ द मोशन इज अलॉंग ए स्ट्रेट लाईन the values of speed and velocity are same, otherwise they can be different. जर स्ट्रेट लाईन मोशन असेल तर स्पीड वेगळा मिळेल आणि वेलॉसिटी वेगळी मिळेल. का? कारण डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट चेंज होते. स्पीड इज रिलेटेड टू डिस्टन्स अँड वेलॉसिटी इज रिलेटेड टू डिस्प्लेसमेंट. ओके, जे काही पॉईंट तुमच्या पुढे दिसत आहे ते पॉईंट 1 बाय 1 राईट करा. यास तुमच्या नोट्स तयार होऊन जातील. ठीक आहे, नेक्स्ट पॉईंट आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. ओके.